झी 24 तास एक पाऊल पुढे. पुढचं पाऊल मालिकेतल्या अक्काबाईंनी खरोखरच टाकलंय पुढचं पाऊल. नाही, मालिकेत नव्हे तर आपल्या आयुष्यात. नुकताच त्यांचा 40वा वाढदिवस सेटवर साजरा करण्यात आला. सो लेट्स हॅव अ लुक. आय थिंक गेले 2 वर्ष मी माझा बर्थडे इथे सेलिब्रेट करते आणि इट्स ऑलवेज नाईस. कारण गेली आता हा 3रा बर्थडे आहे माझा इथे. पहिल्या वर्षी मला आठवतं 4 केक अरेंज केले होते माझ्यासाठी की माझा बर्थडे तर एक केक से कैसे चलेगा असं म्हणून. मागच्या वर्षी वॉज ऑल्सो स्पेशल कारण त्याच्या थोडेच दिवस आधी मला मटा सन्मान मिळालं होतं याच भूमिकेसाठी. जरा वेगळा वाढदिवस साजरा केलेला आहे. मी आत्ताच अमृतसरवरून आले आहे. गोल्डन टेम्पलला दर्शन देऊन आलेले. सो आय एम व्हेरी पीसफुल. आणि हा अख्खा आठवडा बाळा आता बर्थडे सेलिब्रेशन असणार आहे. आय एम शुअर हे जे मागे माझे मित्रमैत्रिणी बसलेत त्यातले काही जे विसरले होते मला रात्री फोन करायला ती लोक नक्कीच आता पार्टीज वगैरे प्लॅन करतील. आज आमची बिंदू म्हणजे कुठे गेली ती आज बऱ्याच दिवसांनी आली. आत्ता सध्याचे 4 एक दिवस ती शूटिंग करत नाही आहे इथे. तर ती खास तेवढ्यासाठीच आली. आय एम शुअर आता माझ्या अपरोक्ष ती लोक प्लॅन करतील की मम्माला काय बर्थडे पार्टी देऊया आपण काय ब्लास्ट करूया. कारण मी नव्हते ना सेकंडला. तो काय माझा एक मुलगा आलेला वेळात वेळ काढून अजिंक्य जोशी म्हणजे आमचा चिंता मामा. सो तो ॲक्च्युली तसा कुठेच स्वतःचा वेळ वाया घालवत नाही कधीच. पण तो फक्त माझ्यासाठी आलेला आहे आणि आता त्याच्या कपाळावर ॲक्च्युली आठे आलेले आहेत कारण खूप वेळ त्याला थांबायला लागलेला. पण आय एम शुअर ते सगळे आता प्लॅन करतील आणि आय एम शुअर इट्स अ स्पेशल बर्थडे. खरं तर असं सांगू नये ऑन कॅमेरा बट इट्स माय 40th birthday. But 40 is the new 20, So I am just getting younger and to celebrate this youth of mine, माझी सगळी मुलं आता कामाला लागतील. सो आय कीप यू पोस्टेड काय काय होतंय ते. मला वाटतं आपण पुढच्या वाढदिवसाला जेव्हा भेटू ना तेव्हा मी तुला सांगेन मागच्या वर्षी मी काय काय केलं ते. ही माझी दुसरी आई आहे हे फक्त म्हणण्यासाठी मी म्हणत नाही. पुढचं पाऊलमध्ये आल्यापासून जे कोण मला भेटतं म्हणजे माझे जुने मित्र पण पुण्यातले असो किंवा मुंबईतले असो मी त्यांना सांगते की तुम्हाला माहीत नसेल म्हणून मी सांगते आता मला अजून एक आई आहे. तर माझ्या 2 आया आहेत. एक माझी जिने मला जन्म दिला आणि एक हर्षदाताई जी रोज तिने का जन्म घेतलाय असं तिला वाटावं असं तिला वागवते. नाही हे लाईफ टाईम नातं आहे आणि माहिती नाही मला असं वाटतं की माझं नशीब खूप चांगलं आहे. काहीतरी नक्कीच पुण्य केलं असावं म्हणून मला खरंच अशी माणसं मिळाली आणि आय एम गोना ट्रेजर हर फॉर लाईफ. आय लव्ह हर अ लॉट. खूप प्रेम आहे माझं हिच्यावर आणि हे आय ऑल्सो लव्ह यू. माझा स्पेशल बॉय येतो. बॉय म्हणजे बॉय आहे माझ्या बेटा. ही इज वन ऑफ दोज फ्यू सन्स ऑफ माइन. जसं शांत काम असा मुलगा आहे माझा आणि ही इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर. म्हणून मला त्याच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे आणि ही इज व्हेरी पॅशनेट अबाउट हिज वर्क. म्हणून माझा वन ऑफ द लाडका मुलगा आहे. आणि कसं असतं बघ मुली किती असल्या तरी शेवटी दुसऱ्या घरी जाणार. शेवटी बॉईज आहेत जे माझ्या म्हातारपणी मला सांभाळणार आहेत. सो आय हॅव टू बी नाईस टू देम हो त्याच ह्या ज्या आहेत ना या मृणाल देशपांडे आहेत. ह्या म्हणजे काय आहेत माहिती का माझ्या जाऊबाई आहेत आणि यांचा असं क्लेम आहे की यांचं निस्वार्थ प्रेम आहे माझ्यावर. फक्त काय झालं 1 तारखेला रात्री जेव्हा सगळा मित्रपरिवार मला फोन करत होता मेसेज करत होता तेव्हा या झोपल्या होत्या. रात्री 12 वाजता या झोपल्या होत्या. गुडूप चुडूप एकदम मस्त निवांत झोपल्या होत्या. त्या विसरल्या होत्या आणि मग सकाळी त्यांना आठवलं अगं बाई रात्री पण त्यांना माफ आहे कारण त्या साधारण त्यांची स्पेशालिटी काय आहे माहितीये का. समजा माझा वाढदिवस आहे तर आदल्या दिवशी मी यांना फोन करायचा असतो. म्हणणार उद्या माझा वाढदिवस आहे फोन कर. मग त्या फोन करतात. काय आहे हे कॉमन ट्रेडिशन आहे की रात्री 12 वाजता सगळेजण फोन करतात हॅपी बर्थडे त्या सगळं विश करतात.
सकाळी उठल्या उठल्या कोणाचा फोन आला किंवा मेसेज आला तर किती गोड वाटतं ना. आणि आपल्या प्रिय व्यक्तीचा जर फोन आला है ना, तर तिचा आवाज ऐकून वगैरे किंवा मेसेज बघून वगैरे किती छान वाटतं ना मनाला. तर ह्याची काळजी मी घेते की रात्री फोन करण्याऐवजी मी सकाळी सकाळी मेसेज करते की असे डोळे उघडल्याबरोबर माझा मेसेज किंवा फोन हे सगळं जर मिळालं तर त्या माणसाचा दिवस एकदम छान जातो. तर हा थॉट त्याच्या मागचा तुला पटलंय हो सगळं. हा तर आणि तसंही जिंदगीवर ध्यान रहेगा ना तेरे को ये बहुत दे की मैंने रात को फोन नहीं किया था. इससे सिर्फ साबित हुआ की प्यार How much I hate you. सो अशी माझी जाऊ विसरावी विणू आहे. यू कांट हेल्प इट बट वी ऑल लव्ह इच अदर अँड लाईक सुपर परिवार आहे मला वाटतं. असं म्हणजे खूप फॉर्मल नाही सांगणार पण खरंच आहे मी खूप म्हणजे असं जास्त बोलत नाही नेहमी कधी. पण खरं सांगते की म्हणजे मला तसं एक्सप्रेस होता येत नाही म्हणून कदाचित. पण खरंच पहिल्या दिवसापासून इथे मी असं कोणाला अशी म्हणायचं नाही कधी की मम्मा वगैरे. पण शी वॉज द फर्स्ट वन की मी जिला मम्मा बोलले होते अपार्ट फ्रॉम माय मम्मा. कारण खरंच कुठेतरी वाटतं की एक सेफ आपण राहतो ह्या व्यक्तीमुळे सेटवरती. सिक्युरिटी असते आपली किंवा एक अशी व्यक्ती जिच्याकडे आपण हवंय ते शेअर करू शकतो, फुलिशनेस करू शकतो, काहीही करू शकतो. आणि वेळ पडल्यावरती धपाटे घालते पण प्रेमाने नेहमी जवळ घेते आम्हाला सगळ्यांना. आणि खरंच खूप छान वाटतं ती असली सेटवर की. आणि हे मी सांगितलं होतं पण आय थिंक दाखवलं नाही की मम्मानी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही नेहमी लक्षात ठेवत असते आणि हळूहळू त्या आता फॉलो करायचा प्रयत्न करते. माझा इतका दरार आहे ना माझ्या सेटवर की साधारणतः सगळे नको ना कशाला उगाच्या बाईच्या वाटेला जायचं. आपण ती म्हणते तसं करेक्ट वाहूया. मग तसं दरार ठेवलेला आहे मी. त्यामुळे सगळे तसं एक माझा हा मुलगा सोडला हा तर बाकी सगळे मला घाबरतात. हा नाही आदर वाटतो, आदरयुक्त भीती, प्रेम, भीती कमी. हो गाणं ए स्वप्नाली काय तिला काय येत नाहीये. हा न्यू सून आहे माझी त्यामुळे ती जरा नाही नाही असं कसं अरे गाणं म्हण. चलो 1 2 3 सगळ्यांनी गा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मा, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. झी 24 तास एक पाऊल पुढे.